अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. उपाय आणि उपासना या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे स्वागत करते. हिंदू धर्मात मध्ये अमावस्या तिथीला खूप महत्त्व आहे. पितृदोष कमी होण्यासाठी आणि पितरांना प्रसन्न करण्यासाठी अमावस्या तिथीला विशेष मान आहे. शनी अमावस्या 29 मार्च 2025 रोजी शनिवारी आली आहे आणि 29 मार्चला सूर्यग्रहण देखील आले आहे. त्यामुळे ही शनी अमावस्या खास असणार आहे. वैदिक पंचांगानुसार शनी अमावस्याची तिथीची सुरुवात 28 मार्च रोजी संध्याकाळी 7:55 होणार आहे व समाप्ती ही 29 मार्चला दुपारी 4:27 होणार आहे. उदय तिथीनुसार शनिवारी 29 मार्च रोजी शनी अमावस्या असणार आहे. शनिवारी अमावस्या येत असल्यामुळे या अमावस्येला शनी अमावस्या असे म्हणतात. अमावस्येच्या दिवशी शनी अमावस्या आणि सूर्यग्रहण यांचा दुर्मिळ संयोग तयार झाला आहे. 7:30च्या काळातून जात असलेल्या व्यक्तींनी आणि ज्यांची शनी महादशा चालू आहे त्या व्यक्तींनी शनी अमावस्येला शनिदेवांची पूजा करावी आणि शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी व शनिदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा दिवस खूप प्रभावी आहे. शनिदेवांच्या आशीर्वादाने जीवनातील सुख, समृद्धी, आनंद, सौभाग्य प्राप्त होतं. त्यामुळे शनी अमावस्येला कोणते उपाय केल्याने आपल्यावर पितृदेवता प्रसन्न होतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. पितृदेवतांना प्रसन्न करण्यासाठी व ज्यांना पितृदोष आहे त्या लोकांनी शनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी आणि दूध अर्पण करायचे आहे. अखंड फळे, फुले, काळे तीळ अर्पण करायचे आहेत. त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे व त्यानंतर पिंपळाच्या झाडाला हात जोडून 11 वेळा प्रदक्षिणा मारायच्या आहेत. प्रदक्षिणा मारत असताना आपल्या पितरांचे स्मरण करावे. असे केल्याने आपल्यावर पित्र प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. त्याचबरोबर शनी अमावस्येला आपल्या यथाशक्तीनुसार पितरांच्या नावाने दान धर्म करायचे आहेत. या दिवशी गरजू व्यक्तींना अन्न, कपडे, पैसा दान केल्याने पुण्य प्राप्त होते आणि त्यांचे आशीर्वादही आपल्याला मिळतात. असे छोटे छोटे उपाय करून आपण आपल्या आयुष्यातील समस्या कमी करू शकतो. त्यामुळे सूर्यग्रहण आणि शनी अमावस्या या दुर्लभ संयोग तिथीवर हे उपाय करायला विसरू नका. तसेच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.